नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आई वडिलांना प्रदक्षिणा घालणे म्हणजे संपूर्ण सृष्टीला प्रदक्षिणा घालणे असे का म्हटले जाते. ही कथा भगवान शंकरांशी संबंधित आहे. गणेश आणि कार्तिकेय या दोघांचे भांडण चालू होते आणि ते भांडण शंकर आणि पार्वतीपर्यंत गेले. त्यावेळेस शंकरांनी एक युक्ती चालवली की या मुलांचे भांडण मिटवायचे म्हणजे तर आपल्याला काहीतरी युक्तीने त्या मुलांचे भांडण मिटवले पाहिजे. आणि मग भगवान शंकरांनी आपल्या मुलांना आदेश दिला की जो कोणी या ब्रह्मांडाला पूर्ण प्रदक्षिणा घालून येईल तो विजयी होईल. तर त्यावेळेस कार्तिकेय भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला वंदन करून प्रदक्षिणासाठी निघाले. गणेश मात्र तिथेच थांबले आणि थोडा वेळ थांबून त्यांनी आई वडिलांना प्रदक्षिणा घालून त्यांना नमस्कार केला. गणपती बाप्पांनी हात जोडले आणि माता पार्वती आणि भगवान विष्णूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या पायाजवळ बसले. हे पाहून शंकरांना खूप आनंद झाला. आणि खरे पाहता आई वडिलांपेक्षा मोठे कोणी नाही किंवा आई वडिलांसारखी पुण्याची सेवा दुसरी कोणतीही नाही. त्यामुळे भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला खूप आनंद झाला की भगवान श्री गणेशांनी आपली सेवा केली किंवा गणपती बाप्पांनी कुठेही न जाता आपल्याच चरणांशी ब्रह्मांड मांडले. तर त्या सेवेसारखे दुसरे तप नाही. कोणतीही आपण कितीही मोठी सेवा केली आणि आई वडिलांकडे जर लक्ष दिले नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण आपण कोणतीच आपल्याला देवधर्म किंवा कोणती वारी कोणत्याच प्रकारचा आपल्याला सेवा करता आल्या नाही पण आई वडिलांची फक्त सेवा केली तर त्याच्यासारखे दुसरे पुण्य नाही. जर आपल्याला आपले आई वडील असतील तर आई वडील स्वतः उपाशी एक वेळ उपाशी राहतील पण मुलांना कधीही उपाशी ठेवत नाही. अंथरूण पांघरून नसेल तरीही मुलांना अंथरूण पांघरून देतील. आपण स्वतः उघड्यावरती झोपतील पण मुलांना कधीही उघड्यावरती ठेवत नाही. कोणतीही गोष्ट अशी नाही की ती मुलांना ते पुरवत नाही. किती गरीबातले गरीब आई वडील जरी असले तरी प्रत्येक वेळी आई वडील स्वतःला कधीच कोणती वस्तू घेत नाही पण आपल्या मुलांना प्रत्येक वस्तू पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ती छोटी असो किंवा मोठी असो. गरीब जरी आई वडील असले तरी आपल्या मुलांच्या कपडे असतील, पुस्तकं असतील, कोणत्याही गोष्टी असतील त्या मुलांना पुरवण्यासाठी खूप म्हणजे खूप आटापिटा करत असतात. आणि त्या आटापिट्याच्या मागे मुलांचे तर आई वडील हे मुलांना चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात. तिथपासून तर सर्व गोष्टी म्हणजे आपली संस्कार असतील, आपली संस्कृती असेल तर प्रत्येक गोष्टी आई वडील मुलांना शिकवत असतात आपल्या पद्धतीने. जरी गरीब आई वडील असतील तरीही आपल्या परीने मुलांना कोणत्या प्रत्येक गोष्ट मिळेल याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं किंवा ध्येय असतं की आपल्या मुलांना आपल्याला ही गोष्ट मिळाली नाही तर आपल्या मुलांना मात्र आपण ही गोष्ट नक्की द्यायची आहे. त्या पद्धतीनेच त्यांचे प्रयत्न चालू असतात. जर या पृथ्वीवरती आपल्याला देवाचे दर्शन घ्यायचे असतील तर आपल्या आई वडिलांचे दर्शन घेतले म्हणजे आपल्याला देवाचे दर्शन झाले असे आहे. शिवपूजन करताना कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहे. आता श्रावण महिना येत आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना भगवान शंकरांची पूजा ही आवश्यक करायची आहे. आपली जर मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल तर हे भगवान शंकर हे भोळे कोणत्याही पद्धतीने पूजा केली तरी भोळे शंकर हे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. त्यामुळे आपल्याला श्रावण महिना हा इतका पवित्र महिना आहे की त्यामध्ये आपल्याला प्रत्येक सोमवारी प्रदोषमध्ये आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे. शिवाला कधीही तुळस वाहू नये. तसेच शाळेग्रामावरती वाहिलेली तुळस भगवान शंकरांना चालते परंतु आपण अशी तुळस भगवान शंकरांना कधीही व्हायची नसते. त्याचबरोबर भगवान शंकरांना हळदी कुंकू ही कधीही व्हायचे नसते. जिथे माता पार्वतीचे स्थान आहे तिथेच आपण हळदी कुंकू लावू शकतो. मात्र दुसरीकडे कुठेही भगवान शंकरांना हळदी कुंकू व्हायचे नसते. तर भगवान शंकरांना भस्मप्रिय आहे त्यामुळे भगवान शंकरांना भस्म, चंदन अशा पद्धतीचे गंध लावावेत पण भगवान शंकरांना हळदी कुंकू कधीही वाहू नये. भगवान शंकरांना ह्या अक्षदा म्हणजे आपण रंगीत केलेल्या अक्षदा नव्हे तर फक्त
अखंड तांदूळ हे भगवान शंकरांना वाहिले जातात. आपण जे हळदी कुंकू मिक्स केलेले तांदूळ असतात, अक्षदा म्हणून वापरतो, तर ते भगवान शंकरांना वापरत नाहीत. तर भगवान शंकरांना अखंड तांदूळ, बासमती तांदूळ असतो, तो या श्रावण महिन्यासाठी थोडा आपण घरामध्ये घेऊन या आणि तो अखंड, कुठेही तुटलेला नसावा, कुठेही फुटलेला नसावा, अशा पद्धतीने अखंड तांदूळ हा भगवान शंकरांना आवडतो आणि तो प्रिय आहे. तर त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा म्हणजे रंग, हळदी कुंकू वगैरे मिक्स नसावे, तर व्हाईट पांढऱ्या रंगाचे तांदूळ असावे. त्याचबरोबर भगवान शंकरांना आपण जी कोणती गोष्ट वाहू ती कोरडी कधीही वाहू नये. तर आपण शिवमूठ जरी वाहत असलो तरी ती शिवमूठ वाहिल्यानंतर त्याच्यावरती आपण जलधारा सोडावी किंवा आपण ती मूठच पाण्यामध्ये बुडून नंतर ती शिवमूठ वाहावी. परंतु कोरडी कोणतेही पदार्थ, कोणतेही वस्तू आपण भगवान शंकरांना व्हायची नसते. तर भगवान शंकरांना ही आपण ओले करून किंवा त्यानंतर पाण्याची धारा ही आपण भगवान शंकरांना सोडायची असते. तसेच आपण ज्यावेळेस जलाभिषेक करत असतो, भगवान शंकरांना आपण अभिषेक करत असतो, तेव्हा तांब्याच्या भांड्यातूनच जलाभिषेक करावा. तो अखंड असावा, मध्ये मध्ये खंड पडत पडत अभिषेक करू नये. तर अखंड धारा चालेल या पद्धतीनेच आपण शिवांना अभिषेक करायचा असतो आणि भगवान शंकरांना कधीही शंखाने अभिषेक करायचा नसतो. तर तांब्याच्या भांड्यानेच भगवान शंकरांना अभिषेक करावा. तर आपल्याला भरपूर श्रावण महिन्याचे उपाय बघायचे आहेत किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात काय काय केले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहे ह्या पाहणार आहोत. पण ह्या थोड्याशा अशा चुका ज्या आपल्याकडनं होत असतात त्या करू नये यासाठी आपण सुरुवातीलाच आपण हा व्हिडिओ पाहत आहोत की कोणकोणत्या चुका आपल्याकडून होतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत. त्यामुळे श्रावण महिना जवळ येत आहे, तर भगवान शंकरांची पूजा किंवा सेवा आपल्याला सर्वांनाच करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.